नमस्कार मित्रांनो. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC-GDचे ऍडमिट कार्ड हे सुरुवात झाली आहे मित्रांनो, आणि एक्झाम सुद्धा सुरू झाली आहेत. तर त्यासाठी ऍडमिट कार्ड हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम येत आहेत की ऍडमिट कार्ड हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला सिम्पली या वेबसाईटवरती यायचं. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर इथे आपला जो युजर नेम म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि फॉर्म भरताना जो तुम्ही पासवर्ड जनरेट केला असेल तो पासवर्ड इथे टाका. देन इथे आपला कॅप्चा कोड टाकून इथे सिम्पली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, थोडासा इथे वेळ लागेल तुम्हाला आणि लगेच असं या पद्धतीने तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव वगैरे दिसेल. आणि इथे आपण पाहू शकतो की एक बाण आहे ऍडमिशन सर्टिफिकेटच्या पुढे, यावरती क्लिक करायचं आपलं. यावरती क्लिक केल्यानंतर इथे थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे पाहू शकतो आपण कॉन्स्टेबल GD इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्स यावरती क्लिक करून एक्झामिनेशन इयर 2025 करा. देन चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला काही इंटरफेस दिसेल. या इंटरफेसवरती इथे आपण खाली पाहू शकतो आय विल एबल टू बाय इन्स्ट्रक्शन गिवन द ऍडमिशन सर्टिफिकेट आणि डाउनलोड ऍडमिशन सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करा. तर इथे आपल्याला प्रोसीड टू डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपण पाहू शकतो की आपलं ऍडमिट कार्ड हे डाउनलोड इथे झालं आहे. इथे 4 पेजेस आहेत मित्रांनो. सेव्ह करून ठेवा आणि फर्स्ट पेज हे कलर प्रिंट काढून त्या विद्यार्थ्याला देऊन टाका. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.